बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग शाळा बंद पण शिक्षण सुरू या अंतर्गत आजच्या ऑनलाईन क्लासमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत. सर्व माझे विद्यार्थी मित्र, माझे सर्व मान्यवर अधिकारी आणि तसेच माझे सर्व सहकारी शिक्षक, तुम्हा सर्वांचं या ऑनलाईन क्लासमध्ये आजच्या पाठामध्ये खूप खूप स्वागत. मी अनुजा रेवडेकर, माझी शाळा आहे राजेंद्रनगर मनपा शाळा, बोरिवली विभाग आर मध्य. आज आपण बल आणि बलाचे प्रकार भाग 2 दुसरा भाग आपण बघतो आहे. काल आपण बल आणि बलाचे प्रकार मधला पहिला भाग, त्यातील काही बलांचा अभ्यास आपण केला. आज आपल्याला पुढच्या 3 प्रकारच्या बलांचा अभ्यास करायचा आहे. काल आपण काय काय पाहिलं? आवाज येतोय? बल आणि बलांचे प्रकार. गुरुत्वाकर्षण बल, बरोबर. गुरुत्वाकर्षण बल. बल कशासाठी लागतं आपल्याला? कोणतेही काम करण्यासाठी आपल्याला बलाची गरज असते. आणि मग बलामुळे काय होतं? बल लावल्यामुळे काय होतं? काय परिणाम होतात बलाचे? एखादी वस्तू जेव्हा आपण बल लावतो, आई चपात्या करते, पिठाचा गोळा घेते, तेव्हा त्या हालचाल होते वस्तू गतिमान करण्यासाठी. बरोबर, वस्तू गतिमान होते, त्याचा आकार बदलतो, त्यानंतर दिशा बदलते आणि कधी कधी गतिमान वस्तू थांबवण्यासाठी सुद्धा आपण बलाचा वापर करतो. त्यासाठी आपण वेगवेगळी उदाहरणं पाहिलेली होती. त्यामध्ये आपण पाहिलं की गाडी वगैरे असेल तर ती गतिमान करण्यासाठी तर बल लावतोच, पण थांबवण्यासाठी सुद्धा ब्रेक लावतो, तेव्हा आपण बल त्याच्यावर अप्लाय करत असतो, बल वापरत असतो आणि बलामुळे ती गतिमान वस्तू थांबत असते. तर अशा प्रकारे बलामुळे एखादी वस्तू, स्थिर वस्तू असेल तर गतिमान होते, टू मूव्ह द ऑब्जेक्ट. तसेच एखादी वस्तू गतीमध्ये असेल, थांबवायची असेल तर आपण बलाचा वापर करतो. आपण जेव्हा खेळतो बॉलने वगैरे, तेव्हा बॉल गतिमान करण्यासाठी जसा आपण बलाचा वापर करतो, तसाच तो एकदा गतिमान स्थितीत असेल तर तो थांबवण्यासाठी सुद्धा आपण बलाचा वापर करतो. त्याचबरोबर तुम्हाला मी सांगितलं की गतिमान वस्तूची दिशा बदलायची असेल तरी सुद्धा आपण बलाचा वापर करतो. गाडी असेल, सायकल असेल, स्टेअरिंग आपण हे करतो, बल लावतो आणि त्याची दिशा बदलतो. त्यानंतर वस्तूचा आकार बदलायचा असेल तरी सुद्धा आपण बलाचा वापर करतो. बल म्हणजे शक्ती किंवा जोर आपण लावतो, त्याला शास्त्रीय भाषेमध्ये आपण बल असा शब्द वापरलेला आहे. आणि आपण वेगवेगळ्या प्रकारची बल पाहिली. कोणकोणती सांगा? गुरुत्वाकर्षण बल, बरोबर, गुरुत्वीय बल. अजून एखादी वस्तू आपण उचलतो किंवा हाता पायाने जेव्हा आपण स्नायू बल, बरोबर. पळणे, उचलणे, फेकणे ह्या क्रिया करताना आपण स्नायूंचा उपयोग करतो. स्नायूंमुळे आणि हाडांमुळे ह्या हालचाली घडून येतात, म्हणून आपण त्याला स्नायू बल असं म्हटलं. द फोर्स अप्लाइड विथ द हेल्प ऑफ द मसल्स. आणि मी तुम्हाला सांगितलेलं की त्यामुळे आपण स्नायूंची नेहमी काळजी घेतली पाहिजे, कारण बरीचशी कामं आपण स्नायू बलाच्या साहाय्याने करत असतो. त्यामुळे स्नायूंचं आरोग्य,
नीट राखण्यासाठी योग्य व्यायाम आणि योग्य आहाराची गरज असते आणि ते आपण नियमितपणे केलं पाहिजे. दुसरं आपण बल कोणत्या प्रकारचं पाहिलं? यांत्रिक बल. बरोबर, यांत्रिक बल. यांत्रिक बल. यांत्रिक बल म्हणजे कशाच्या साह्याने? यंत्राच्या साह्याने. बरोबर, बरीचशी यंत्र आपल्या घरामध्ये आहेत आणि आपल्याला काम कमी वेळामध्ये सुकर करायचं असेल आणि श्रम कमी वापरायचे असेल तर आपण यांत्रिक बलाचा वापर करतो. आई घरामध्ये मिक्सर वापरते, शिलाई मशीन असेल, फॅन असेल, तर या वेगवेगळ्या यंत्रांचा आपण वापर करतो आणि त्यासाठी यंत्रांची पण आपण काळजी घ्यायला पाहिजे, हे मी तुम्हाला सांगितलेलं होतं. कारण यंत्रांचा आपण नीट वापर केला नाही तर यंत्रांमध्ये गंज लागते किंवा ते घासले जाऊन लवकर खराब होतात आणि म्हणून वारंवार त्याला वंगण किंवा तेल लावलं जातं आणि त्याची योग्य काळजी घेतली जाते. तर अशा प्रकारे यांत्रिक बलाचा पण आपण बऱ्याच वेळा वापर करतो. पुढचं आपण काय पाहिलं होतं की आपण कोणती वस्तू जेव्हा वर फेकतो काही वेळ वर जाते आणि नंतर पुन्हा ती कुठे येते? खाली. बरोबर, गुरुत्व. आणि त्याला कोणतं बल म्हटलेलं आहे? गुरुत्वीय बल. गुरुत्वीय बल. आणि पृथ्वीच्या अंगी गुरुत्वाकर्षण किंवा गुरुत्वीय बल आहे. त्यामुळे कोणतीही वस्तू पृथ्वीवर वर फेकल्यानंतर जोपर्यंत आपल्या बलाचा इफेक्ट आहे तोपर्यंत ती थोडा वेळ वर जाते आणि पुन्हा ती काय येते? खाली येते. आणि या बलाला ग्रॅव्हिटेशनल फोर्स, गुरुत्वीय बल असं म्हणतात. पृथ्वी जे बल लावून सगळ्या वस्तू आपल्याकडे खेचते त्या बलाला गुरुत्वीय बल असं म्हणतात. आणि यामुळे कोणती वस्तू किंवा झाडावरची फळं, पानं ही नेहमी खालच्या दिशेने पडतात, वरच्या दिशेने जात नाही. आणि जेव्हा वरच्या दिशेने एखादी वस्तू आपल्याला पाठवायची असेल तेव्हा गुरुत्वीय बलापेक्षा खूप जास्त शक्ती त्या वस्तूला लावावी लागते. मी तुम्हाला सांगितलं की विमान उड्डाण करताना किंवा रॉकेट्स वगैरे जेव्हा आकाशात टाकतात तेव्हा प्रचंड शक्ती लावतात आणि मग ती गुरुत्वीय बलापेक्षा अधिक शक्ती होते तेव्हाच ती वस्तू आकाशामध्ये जाते. तर अशा प्रकारे गुरुत्वीय बलाचा पण आपण काल अभ्यास केला. त्यानंतर मी तुम्हाला हेही सांगितलं होतं की गुरुत्वीय बल सगळीकडे सारखं नसतं. प्रत्येक ग्रहामध्ये गुरुत्वीय बल आहे. त्यामुळे ग्रह हे सूर्याभोवती फिरत आहेत ठराविक मार्गाने. त्या ग्रहांची प्रत्येकाची गुरुत्वाकर्षण शक्ती आहे. सूर्याचं पण गुरुत्वीय बल आहे. त्यामुळे सगळे त्याच्या भोवती त्या कक्षेमध्ये, बलाच्या त्या कक्षेमध्ये त्याच्या भोवती फिरत असतात. आपल्या भोवती, आपल्या पृथ्वीच्या भोवती चंद्र हा उपग्रह फिरतो. मग चंद्राला पण गुरुत्वाकर्षण आहे. त्यामुळे तो आपल्याच भोवती फिरतो, तो आजूबाजूला कुठे जात नाही. कारण आपल्या पृथ्वीचं गुरुत्वीय बल त्याला आपल्या कक्षेमध्ये ठेवत असतं. तसं प्रत्येक ग्रहांचे वेगवेगळे उपग्रह आहेत, तेही त्यांच्या त्यांच्या ग्रहांच्या कक्षेमध्ये राहतात. कारण त्या ग्रहांचं, प्रत्येक ग्रहांचं गुरुत्वीय बल आहे आणि ही गुरुत्वीय बलाची शक्ती जी आहे ती प्रत्येक ग्रहाची वेगळी आहे. आता चंद्रावरचं गुरुत्वीय बल आणि पृथ्वीवरचं गुरुत्वीय बल याच्यामध्ये फरक आहे. बघा, आपण जेव्हा पृथ्वीवर चालतो, आता बघा पृथ्वी, तुम्ही इथे आकृतीत पण बघा, पृथ्वी अशी अवकाशामध्ये अशा प्रकारे अधांतरी असून सुद्धा आपण खाली पडत नाही, कुठली वस्तू किंवा आपणही, कारण पृथ्वीचं गुरुत्वीय बल त्यांना स्थिर ठेवत असतं. तर जसं आपण आपल्या पृथ्वीवर स्थिर राहतो त्याच्या तुलनेमध्ये चंद्रावर गेलेली जी यानं होती किंवा चंद्रावर गेलेला जो पहिला मानव होता त्याच्या लक्षात काय आलं की चंद्रावर चालताना आपण उडत उडत चालतो आहे. उडत उडत का चालत असेल? कारण चंद्राची गुरुत्वाकर्षण शक्ती जी आहे ती पृथ्वीसारखी जास्त नाहीये, ती कमी आहे. त्यामुळे त्याचं जे चंद्रावरचं चालणं होतं, त्याचे व्हिडिओ जे आहेत ते आपण पाहिले तर लक्षात येईल, तो असा उडत उडत चालतो. याचा अर्थ
चंद्राची गुरुत्वाकर्षण ही काय आहे, आपल्या पृथ्वीपेक्षा खूप कमी आहे. तर अशा प्रकारे प्रत्येक ग्रहाचं आणि उपग्रहाचं स्वतःची अशी गुरुत्वाकर्षण शक्ती असते आणि त्यामुळे वजनामध्ये पण फरक पडतो. वजन म्हणजे काय, एखाद्या वस्तूमध्ये असलेला द्रव्य संचय, म्हणजे त्याच्यामध्ये किती द्रव्य आहे ते आपण तानकाट्याच्या साह्याने किंवा तराजूच्या साह्याने मोजत असतो. तर असं लक्षात येतं की चंद्रावर मात्र वजन कमी भरतं. याचा अर्थ नुसत्या वस्तू संचयावर आपलं वजन ठरत नाही, तर गुरुत्वाकर्षण शक्ती किती आहे त्यावर पण आपलं वजन ठरतं. आपल्या पृथ्वीवर एखाद्या व्यक्तीचं वजन 60 किलो भरत असेल तर तेच वजन चंद्रावर 10 किलो भरतं. मग आता तो माणूस कमी होतो का? नाही. तर त्यावरची गुरुत्वाकर्षण शक्ती जी आहे किंवा गुरुत्वीय बल जे आहे चंद्रावर ते कमी झाल्यामुळे त्याचं वजन कमी भरतं. म्हणजे त्याचं वस्तुमान म्हणजे त्याच्यामधलं द्रव्य, त्याच्यामध्ये जितकी वस्तुमान आहे, त्याच्यामध्ये जेवढं द्रव्य आहे त्या वस्तूचं ते कायम असतं. वस्तुमान हे कायम राहतं, परंतु त्याच्यावर खेचणारं जे गुरुत्वीय बल हे कमी जास्त होतो, त्यामुळे वजनामध्ये फरक पडतो. म्हणजे एखाद्या वस्तूचं वजन म्हणजे त्यावर कार्य करणारे गुरुत्वीय बल. म्हणजे वस्तुमान कमी जास्त होत नाही, पण वजन मात्र गुरुत्वीय बलानुसार बदलत जातं. आपण स्प्रिंग तराजूच्या साह्याने वजन मोजतो आणि मी तुम्हाला आता सांगितलं की जसं गुरुत्वीय बल त्याप्रमाणे वजन बदलू शकतं, वस्तुमान मात्र बदलणार नाही. म्हणजे एखादं तुम्ही 100 किलोचं गव्हाचं पोतं घेतलं तर त्याच्यामधले गहू जे आहेत ते तेवढेच राहणार, त्याच्यामधले कण जे आहेत ते तेवढेच राहणार, म्हणजे वस्तुमान तेच राहील. परंतु पृथ्वीवर काही ठिकाणी त्याचं वजन मात्र आपल्याला बदलताना दिसतं, कारण पृथ्वीची पण गुरुत्वाकर्षण शक्ती ही वेगवेगळ्या ठिकाणी थोड्याफार फरकाने कमी अधिक आहे. विषुववृत्तावरचं वजन आणि ध्रुवाजवळचं म्हणजे पृथ्वीच्या टोकांकडचं वजन याच्यामध्ये फरक आला, याचा अर्थ त्यांचं गुरुत्वीय बल त्या ठिकाणचं हे वेगवेगळं आहे. ध्रुवाजवळ पृथ्वीचं गुरुत्वीय बल थोडंसं अधिक आहे, त्यामुळे थोडंसं वजन काही प्रमाणात वाढल्याचं दिसतं. तर अशा प्रकारे वजन हे पृथ्वीचं गुरुत्वीय बल किती कार्य करतं याच्यावर अवलंबून असतं. परंतु त्या वस्तूचं वस्तुमान जे आहे म्हणजे त्याच्यातील कण जे आहेत ते मात्र कायम असतात. हा भाग आपण काल पाहिलेला होता. आज आपण पुढचे बलाचे प्रकार बघणार आहोत. तत्पूर्वी आपण चुंबक सगळ्यांनी पाहिलेला असतो की आपल्या घरामध्ये पण असतो, नंतर मी तुम्हाला दाखवणार पण आहे. चुंबकाचे वेगवेगळे प्रकार या आकृतीत दाखवलेले आहेत. कोणकोणते आहेत बघा बरं, सांगा कसे कसे आकार आहेत. मॅग्नेट सारखा. हा, म्हणजे तो मॅग्नेट म्हणायचं म्हणजे चुंबक. हा, पहिला कसा बघा पट्टी सारखा आहे, नंतर असा अर्धवर्तुळाकार नालाकृती चुंबक आहे, नंतर सुई सारखा आहे, गोल आहे, ओव्हल आहे, सिलेंड्रिकल आहे, असे वेगवेगळे आकार. आणि चुंबक तुम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे, चुंबकाची खेळणी पण पाहिलेली आहे. काय गुणधर्म आहेत सांगा बरं चुंबकाचे? चुंबकाने खेचून घेते. बरोबर. कोणती वस्तू पण खेचून घेते? लोखंड जास्त करून. बरोबर, लोखंड, कोबाल्ट, निकेल हे ठराविक पदार्थ जे आहे ते चुंबक आपल्याकडे काय करतं, खेचून घेतं. आणि यांना चुंबकीय पदार्थ असं म्हणतात. आणि चुंबकाच्या अंगी हे जे बल आहे त्याला चुंबकीय बल असं म्हणतात. कुठलेही पिन असतील किंवा लोखंडी वस्तू ज्या असतील त्या चुंबकाकडे काय होतात, खिळे असतील या चुंबकाकडे आकर्षिले जातात. हा, आणि चुंबकामुळे बल किंवा चुंबकाची जी आकर्षण शक्ती आहे त्याला चुंबकीय बल असं म्हणतात. आणि ह्याचा वापर आपण घरामध्ये फार कमी करतो, परंतु उद्योग धंद्यामध्ये चुंबकीय बलाचा भरपूर वापर होतो. कारण मोठमोठे लोखंडाची ओझी जी आहे ती उचलण्यासाठी
त्या चुंबकीय बलाचा वापर केला जातो. त्यासाठी हे मोठमोठे चुंबक वापरले जातात. आणि आपल्या घरामध्ये पण बघा, आपल्या फ्रीजचा दरवाजा पण आपल्याला अगदी एअर टाईट हवा असतो, म्हणून असे जे दरवाजे असतात जिथे पूर्ण पॅक असतात तिथे पण चुंबकाचा वापर केला जातो. आपण पिन होल्डर जो असतो त्याच्यामध्ये पण चुंबकाचा वापर करतो. त्यानंतर विद्युत घंटेमध्ये पण चुंबकाचा वापर केला जातो. तर अशा प्रकारे चुंबकाचा वापर करून जे बल आपण उपयोगात आणत असतो त्याला चुंबकीय बल असे म्हणतात. त्यानंतर आपण पुढे नंतर एक कृती करणार आहे आणि तुम्ही घरी पण ही कृती करता. फणी जी आहे प्लास्टिकची ती जर आपण केसावर घासली आणि कागदांच्या कप्प्याकडे आणली तर कागदाचे कप्पे काय होतात, त्या फणीकडे आकर्षिले जातात. दिसतंय चित्रामध्ये काय काय दिसते सांगा. आपण नंतर हा प्रयोग करणार आहोत. टीचर एक फणी आहे ती तिच्याकडे कागद आकर्षणीय होत आहे, आकर्षिले जातात, बरोबर. आणि फुगा पण दाखवलेला आहे आणि फुगा पण घासल्यानंतर तो ठराविक ठिकाणी आकर्षिला जातो. आता ठराविक पदार्थ म्हणजे कोणते पदार्थ, तर त्यांनी तिथे सांगितले बघा, रबर, प्लास्टिक, एबोनाइट हे जे पदार्थ आहेत हे घासल्यानंतर त्याच्या विद्युत भारित होतात आणि त्याच्यामुळे काही पदार्थ त्यांच्याकडे आकर्षिले जातात आणि त्याला स्थितिक विद्युत बल असं म्हणतात. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, याला स्थितिक विद्युत बल असं म्हणतात. तुम्ही फणीचा हा प्रयोग केलाय का? हो केलाय टीचर. केलाय. आणि काय होतं सांगा, फणी आपण कुठे घासतो, केसावर घासतो किंवा आपली प्लास्टिकची पट्टी जी आहे ती पण आपण केसावर घासल्यानंतर कागदांच्या कप्प्यांकडे नेल्यानंतर कागदाचे कप्पे त्याच्याकडे काय होतात, आकर्षिले जातात. तर हे जे बल आहे त्याला स्थितिक विद्युत बल असं म्हणतात. म्हणजे ही जी आकर्षण शक्ती आहे आणि ही शक्यतो विद्युत रोधक पदार्थ, म्हणून मी म्हटलं की ठराविक पदार्थ हा शब्द वापरला. रबर, प्लास्टिक, एबोनाइट हे जे विद्युत रोधक पदार्थ आहे त्यांच्यावर हे स्थितिक विद्युत तयार होतं आणि याला स्थितिक विद्युत बल असं म्हटलं जातं. बघा, द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, द इलेक्ट्रिसिटी इज प्रोड्यूस्ड ऑन द मटेरियल लाईक रबर, प्लास्टिक अँड एबोनाइट ड्यू टू फ्रिक्शन. फ्रिक्शन म्हणजे घर्षणाने, त्याला स्थितिक विद्युत बल असं म्हणतात. द फोर्स प्रोड्यूस्ड बाय सच इलेक्ट्रिकली चार्ज, विद्युत भारित होतात त्यामुळे ते आकर्षित होतात आणि त्याला स्थितिक विद्युत बल किंवा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स असं म्हटलं जातं. हा प्रयोग आपण नंतर करणार आहोत. त्यानंतर बऱ्याच वेळा एखादी वस्तू जर आपण ढकलून घासून पुढे नेली तर ती उचलण्यापेक्षा आपल्याला सोयीचं वाटतं. दोन पृष्ठभाग जेव्हा एकमेकावर घासले जातात तेव्हा त्यांच्यामध्ये जे बल तयार होतं त्याला घर्षण बल असं म्हणतात. आता इथे ती दोन मुलं काय करतायत सांगा. टेबल ढकलतायत पुढे. ढकलतायत म्हणजे ढकलतात म्हणजे जमिनीला चिकटून आहे ते, एकमेकात ते दोन्ही पृष्ठभाग जे आहेत ते एकमेकावर घासले जात आहेत आणि मग ते पुढे जात आहे. बऱ्याच वेळा हे जास्त घर्षण झालं तर गतीला काय होतो, विरोध होतो. पण काही वेळा आपल्याला हा विरोध हवा असतो आणि काही वेळा नको पण असतो. त्याची उदाहरणं आपल्याला आपण पुढे बघणार आहोत. आता इथे बघा कॅरम दाखवलेला आहे आणि कॅरमच्या सोंगट्या पण अशा घासून पुढे जातात. मग इथे आपण काही वेळा त्या कॅरमवर पावडर टाकतो. का टाकतो बरं? त्यांची मुवमेंट कशी होते पावडर टाकल्यावर? त्या सोंगट्या कशा हलतात, पटकन हलतात की हळू हलतात? पटकन हलतात. बरोबर, म्हणजे पावडर टाकल्यामुळे तो सरफेस जो आहे, पृष्ठभाग आहे तो मऊ होतो, स्मूथ होतो आणि त्यांच्यातलं घर्षण कमी होतं. म्हणजे इथे आपण बघा घर्षण काय करतो, कमी करतो इथे.
का तर आपल्याला त्याची गती वाढवायची असते. पण प्रत्येक वेळा आपण असं करू शकत नाही, कारण काही वेळा जास्त जर अशी गती हे झाली तर आपण घसरून एखादी वस्तू पुढे आपल्या कंट्रोलमध्ये राहत नाही किंवा आपण पडू शकतो. त्याची उदाहरणं आपल्याला घ्यायची आहेत. मी पुढे तुम्हाला चित्राद्वारे दाखवते. बघा, पाया जर खूप सपाट पृष्ठभाग असेल, केळं असेल किंवा तेल पडलेलं असेल तर काय होतं सांगा? आपण त्यावर घसरून पडतो. घसरून पडतो. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय होतं, अतिशय पटकन गेल्यामुळे आपण घसरू शकतो. आणि म्हणून मग आपल्या चपलाला तुम्ही पाहिलं असेल तर मागच्या बाजूला खाचा असतात. म्हणजे इथे आपण घर्षण बल काय करतो, वाढवतो, ज्याच्यामुळे आपण त्याची आपली जी गती आहे ती कमी होते आणि त्यामुळे आपण घासून किंवा घर्षणाने पडू शकणार नाही. म्हणजे काही वेळा आपल्याला हे घर्षण हे काय वाढवावं लागतं किंवा ती जी गती कमी करण्यासाठी असे उपाय आपल्याला करावे लागतात. टायरवर पण बघा, टायरवर खाचा असतात, कारण जर त्या खाचा नसतील तर ते चाक सतत फिरत राहील आणि मग आपल्याला गाडी जी आहे ती कंट्रोल मध्ये राहणार नाही. बऱ्याच वेळा पावसाळ्यात पण बघा सायकल वगैरे स्लिप होते, आपण काय म्हणतो स्लिप झाली, हा, कारण त्यामुळे तो गुळगुळीत पृष्ठभागामुळे आपण काय होतो, त्या सायकलचं चाक जे आहे ते स्लिप होऊन आपण पडतो आणि म्हणून टायरला पण आपण खाचा करतो. तर अशा प्रकारे काही वेळा आपण घर्षण वाढवतो तर काही वेळा घर्षण कमी करतो. म्हणजे कॅरमच्या जे उदाहरण आपण पाहिलंय तिथे आपल्याला घर्षण कमी करायचं आहे, पण काही वेळा मात्र आपल्याला घर्षण वाढवायचं असतं. जाता आपण बघितलं असेल किंवा चक्की बघितली असेल तर तुम्ही बघाल तर त्या चक्कीच्या आतून काय असतं, ते जे जात्याचं हे असतं त्याच्यावर भरपूर खाचा टाकलेल्या असतात. पण या खाचांमुळे घर्षण वाढतं आणि मग दळण जे आहे ते बारीक होतं. आणि समजा घर्षण जेव्हा जेव्हा कमी होतं तेव्हा आई पण आपली म्हणते बऱ्याच वेळा की दळण आज जाडसर आलं. मग जाडसर केव्हा येतं, ह्या जेव्हा खाचा कमी होतात तेव्हा. म्हणजे इथे पण आपण खाचा देऊन हे घर्षण बल वाढवलेलं असतं. तर घर्षण बल हे काही वेळा आपल्याला वाढवावं लागतं आणि काही वेळा कमीही करावं लागतं. घर्षणाने जे बल तयार होतं त्याला घर्षण बल असं म्हटलेलं आहे. आता ही सर्व आपण बल पाहिली, स्नायू बल पाहिलं, त्यानंतर यांत्रिक बल पाहिलं, गुरुत्वीय बल पाहिलं, घर्षणाने तयार होणारं घर्षण बल, त्यानंतर चुंबकीय बल. या सगळ्या बलांचा कधी कधी एकत्रित उपयोग होत असतो किंवा आपल्याला एकत्रित आपण पाहतो आणि त्याला कंबाईन फोर्सेस किंवा एकत्रित बल असं म्हणतात. बघा, एखादी क्रिया घडत असताना वेगवेगळी बल जेव्हा त्यावर कार्य करतात तेव्हा त्यांना एकत्रित बल असं म्हणतात. बघा, आता कसलं उदाहरण इथे मी दिलेलं आहे, कोणतं चित्र पाहताय तुम्ही? विमानाचं टीचर. हा, मग आता विमानामध्ये कोणकोणतं बल कार्य कसं कसं करतं सांगा बरं. विमान पायलट चालवतो तेव्हा तो काय करतो, कोणत्या बलाचा वापर करतो? स्नायू बल. येस. आणि पण तो पूर्ण स्वतःच्या स्नायू बलाने विमान चालवत नाही, त्यासाठी वेगवेगळी तिथे काय असतात, यंत्र असतात. म्हणजे तो यांत्रिक बलाचा पण वापर करतो, बरोबर. आणि इथे विमान जेव्हा उड्डाण घेतं तेव्हा चाकाच्या साह्याने सुरुवातीला खूप त्याला स्पीड दिला जातो, बरोबर. मी तुम्हाला मगाशी सांगितलं की गुरुत्वीय बलापेक्षा जास्त बल जेव्हा असतं तेव्हाच ते वरती जाऊ शकतं, म्हणजे वरती अवकाशामध्ये राहू शकतं. अन्यथा ते बल जेव्हा कमी येतं तेव्हा कोणतीही वस्तू खाली येते. याचा अर्थ पृथ्वीच्या गुरुत्वीय बलापेक्षा बल पण याच्यावर कार्य करत आहे, त्यामुळे विमान जमिनीवर आहे आणि त्याला आपण अधिक बल देतो इंधनाच्या साह्याने आणि वर उडवत असतो. आणि मग हे बल आपण देण्यासाठी त्याला भरपूर
ऊर्जा आपण वापरत असतो आणि त्या ऊर्जेच्या साह्याने ते वर उडतं. मग इथे गुरुत्वीय बल पण त्याच्यावर कार्य करत असतं, यांत्रिक बल पण त्यावर कार्य करत असतं. त्यानंतर ते कंट्रोल करण्यासाठी स्नायू बलाचा पण वापर होत असतो. आणि जेव्हा ही चाकं घासली जातात उड्डाण करताना, तेव्हा घर्षण बलाचा पण वापर होत असतो. तर अशा प्रकारे वेगवेगळी बल एकाच ठिकाणी कार्य करत असतात, तेव्हा त्याला एकत्रित बल असं म्हटलं जातं. कोणकोणती बल पाहिली बरं, सांगा बरं आपण. स्नायू बल, यांत्रिक बल, गुरुत्वाकर्षण बल, बरोबर. चुंबकीय बल, एकत्रित बल, एकत्रित बल आणि घर्षण बल. घर्षण बल. बघा आता प्रश्न आहेत, खालील उदाहरणामध्ये एक किंवा अधिक बल कार्यरत आहेत ती ओळखा. उंच इमारतीवरून खाली पडणारी वस्तू. कोणती वस्तू वर गेली की ती पुन्हा खाली येते? कोणतं बल? कोणामुळे खाली येते? कोणत्या? येस, गुरुत्वीय बलामुळे. बरोबर. आकाशातून जाणारे विमान. आता आपण वेगवेगळी त्याच्यावर बल कोणकोणती कार्य करतात ती पाहिली. एकत्रित बल. हा, एकत्रित बल म्हणजे सगळी बल येतात त्यामध्ये. स्नायू बल येतं, यांत्रिक बल येतं, गुरुत्वीय बल येतं, घर्षण बल येतं. उसाच्या चरकातून रस काढताना कोणत्या बलाचा वापर? घर्षक बल. बरोबर, घर्षण बल आणि यांत्रिक बल पण. बरोबर, त्याच्यामध्ये घासलं पण जातं आणि यांत्रिक बलाचा पण उपयोग होतो. धान्य पाखडले जातात. आई जेव्हा काम करते तेव्हा कोणत्या बलाचा वापर करते? स्नायू बल. स्नायू बलाचा. स्नायू बल. छान. गुरुत्वीय बल. हा, गुरुत्वीय बल पण बऱ्याच वेळा सगळ्या ठिकाणी गुरुत्वीय बल पण येणार, कारण कोणत्याही वस्तूवर गुरुत्वीय बल कार्य करत असतं. त्यामुळे कुठलीही वस्तू ही खालच्या दिशेने जाते. म्हणजे काय ते सांगा. घर्षण बल कशामुळे तयार होतं? दोन वस्तू एकमेकांवर घासल्यावर घर्षण बल तयार होतं. घर्षणाने जे बल तयार होतं त्याला घर्षण बल असं म्हणतात. त्यानंतर चुंबकीय बल म्हणजे कोणतीही गोष्ट आपल्याकडे. कोणामुळे? चुंबकामुळे. बरोबर, कोणामुळे? चुंबकामुळे. चुंबक कोणते पदार्थ स्वतःकडे आकर्षित करून घेतो? लोखंडीय पदार्थ आपल्याकडे आकर्षित करून घेतो. निकेल. हा, या पदार्थांची नावं लक्षात ठेवायची. लोखंड, कोबाल्ट, निकेल हे चुंबकीय पदार्थ आहेत. त्यानंतर स्थितिक विद्युत बल कुठल्या पदार्थांवर तयार होतं? विद्युत रोधक. आपण कसलं उदाहरण पाहिलेलं? फणीचं उदाहरण पाहिलेलं. हा, स्थितिक काही पदार्थ घासल्यानंतर त्याच्यावर स्थितिक विद्युत बल तयार होतं आणि त्याचं उदाहरण आपण फणीचं पाहिलेलं होतं. त्यानंतर आपण आता बघणार पण आहोत ती कृती करून. त्यानंतर एकत्रित बल म्हणजे सर्व बल जेव्हा एकत्रित कार्य करतात तेव्हा त्याला एकत्रित बल असे म्हणतात. समजलं तुम्हाला? बलाचे प्रकार कोणकोणते आहेत? बलाचे प्रकार कोणकोणते आहेत? बलाचे प्रकार समजलं टीचर. समजलं ना? कोणकोणते आहेत सांगा ना. स्नायू बल. हा, स्नायू बल, घर्षक बल, एकत्रित बल. बरोबर. चुंबकीय बल, स्थितिक बल, स्थितिक विद्युत बल. काय झालं बघा टीचर, चुंबकाने आपल्याकडे खेचून घेतलंय पिन. बरोबर. हा, चुंबकाच्या साहाय्याने
त्या वस्तू त्याने चुंबकाने आपल्याकडे काय केल्या, आकर्षित करून घेतल्या आणि या बलाला चुंबकीय बल असं म्हणतात. आपल्या प्रयोगशाळेमध्ये वेगवेगळ्या आकाराचे चुंबक आहेत जे आपण मगाशी पाहिले होते. त्यानंतर फणीचा प्रयोग तुम्ही स्वतः पण करू शकता. मी इथे दाखवते. सकाळचा तो प्रयोग फारसा होत नाही, थोडीशी आर्द्रता असते म्हणून, पण तुम्ही दुपारी हा प्रयोग कराल. फणी कंगव्याने केसावर फिरवून ती जर कागदांच्या कप्प्यांकडे नेलात तर कागदांचे कप्पे बघा त्याच्याकडे काय होतात, आकर्षिले जातात. दिसतंय का? टीचर. हा. आणि या बलाला कोणतं बल सांगितलं मी तुम्हाला, स्थितीक विद्युत बल. विद्युत बल. प्लास्टिकची पट्टी किंवा फणी अशा प्रकारच्या रेशमी थोड्याशा नायलॉनच्या वस्त्राने घासली की हे बल त्याच्यावर तयार होतं आणि या बलाला स्थितीक विद्युत बल असं म्हणतात. हा प्रयोग तुम्ही घरी करून बघायचा आहे. फुगा पण जर तुम्ही घासला अशा प्रकारच्या वस्त्रांवर आणि कागदांच्या कप्प्याकडे नेला तर त्या ठिकाणी कागदांचे कप्पे त्या फुग्याकडे आकर्षिले जातात.